महिलांचा एक गट जमिनीवर बसलेला आणि एक महिला अत्यंत रागाने बोलत होती. आम्ही 4 वाजल्यापासून इथे बसलोय. आम्हाला इथून हलता सुद्धा येत नाहीये. माझ्या बहिणीचे कपडे फाडलेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ओढ्यात टाकून द्या असं म्हणत तिला मारहाण झाली असा आरोप या महिलेने केला. हे आरोप करतानाच या महिलेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या गावात मनोज जरांगे पाटील आले आणि गर्दी झाली. त्यात जरांगे पाटील यांनी 24 फेब्रुवारीपर्यंत संबंधित आरोपींना अटक करा नाहीतर रणसंग्राम छेडू असा इशारा दिला. त्यानंतर त्याच दिवशी रात्री या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला. पण गावातली तणावपूर्ण परिस्थिती अजूनही तशीच होती. तर या गावामध्ये नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय विषय चौकातला. तर समाज माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार शिवजयंतीच्या आधी 3 फेब्रुवारीला बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यात असलेल्या चिखला काकड गावात अज्ञात व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला. हा पुतळा गावातल्या मोकळ्या जागेत बसवण्यात आला होता. पण त्यानंतर इथं पुतळा बसवला तर गावात लग्न समारंभाला जागा उरणार नाही असं म्हणत हा पुतळा दुसऱ्या जागेत बसवावा अशी मागणी करण्यात आली. त्यावरून गावात 2 समाजामध्ये वाद झाला. त्यातून पोलीस तक्रार देण्यापर्यंत विषय गेला. पण शिवजयंतीपर्यंत वातावरण निवळलं होतं. पण 20 फेब्रुवारीला संध्याकाळी गावात वाद झाले. तिथे छत्रपती शिवरायांचा पुतळा ठेवण्यात आला होता. तिथेच 2 गट आमनेसामने आले. यावेळी एका महिलेला मारहाण करण्यात आली. जमावाने या महिलेला घेरल्याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले आणि गावात तणावपूर्ण परिस्थिती तयार झाली. मारहाण झालेल्या महिलेच्या बहिणीने आपल्याला सुद्धा मारण्यात आलं आणि आपला पाय मोडला, आपल्या आईसोबत धक्काबुक्की झाली असे दावे केले. आणि 20 तारखेच्या रात्री बुलढाणा जिल्हा आणि आजूबाजूच्या गावामधून मराठा बांधव मोठ्या संख्येने इथे जमायला सुरुवात झाली. ज्या महिलेला मारहाण झाली आहे त्या महिलेचं नाव संजीवनी वाघ. त्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला मोर्चाच्या उपजिल्हा प्रमुख आहेत. संजीवनी वाघ यांनी माध्यमांशी बोलताना दावा केला की अज्ञात व्यक्तींनी हा पुतळा बसवल्यानंतरच पुतळा हटवण्याची मागणी करण्यात येऊ लागली होती. 3 तारखेला पुतळा बसवला आणि 4 तारखेलाच त्या समाजाच्या लोकांनी पुतळा काढायला सांगितला. पण छत्रपती शिवाजी महाराज फक्त एका समाजाचे नाहीत तर सगळ्या समाजाचे आहेत. त्यामुळे गावात पुतळा ठेवावा या मागणीवर आम्ही ठाम होतो. मग ग्रामपंचायतीने पुतळा बसवण्यासाठी एका कोपऱ्यात जागा दिली. ती आम्ही मान्य केली. पण तरीही गावात बैठका होत होत्या. मी पुतळा वाचवण्यासाठी धडपड करत आहे हे बघून मला धमक्या देण्यात आल्या. तुझा संतोष देशमुख करून टाकू, तुला मेळ सुद्धा लागणार नाही, तुझ्या कुटुंबालाही मेळ लागणार नाही असं मला सांगण्यात येत होतं. पण त्यानंतर 20 तारखेला नेमकं घडलं काय तर संजीवनी वाघ यांच्या कुटुंबियांनी केलेल्या दाव्यानुसार दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी जमाव आला होता. त्यामुळे आम्ही तिथे गेलो तेव्हा पुतळ्याला नांगर लावा आणि पुतळा ओढ्यात टाकून द्या असं लोक म्हणत होते. त्यांचे 20-30 लोक होते. ते आमच्या अंगावर धावून आले. आमच्यातल्या एका महिलेच्या अंगावर सगळेजण तुटून पडले आणि संजीवनीला 30 ते 35 जणांनी घेरलं. त्यात महिला होत्या आणि पुरुष सुद्धा होते. त्यावेळी जे PSI उपस्थित होते त्यांनी आमचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. पण काही महिला PSIच्या अंगावर सुद्धा धावून गेल्या. त्यानंतरच इथं मोठा वाद झाला. संजीवनी वाघला मारहाण झाली. तिचे कपडे फाडले आणि तिला निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न झाला. आमच्यातल्या इतर महिलांना सुद्धा मारलं असा दावा वाघ कुटुंबियांनी केला. हे झाल्यानंतर पोलिसांनी इथली परिस्थिती नियंत्रणात आणली आणि सगळा जमाव हटवला. पण त्यानंतर संजीवनी वाघ आणि इतर महिला रात्री उशिरापर्यंत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशीच बसून होत्या. ज्या 2 गटांमध्ये वाद झाला त्या दोन्ही गटांनी 21 फेब्रुवारीच्या मध्यरात्री BB पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या. तर संतप्त नागरिकांनी रात्री उशिरा मेहकर जालना मार्गावर आंदोलन सुद्धा केलं. अशातच संजीवनी वाघ यांनी आपण 21 तारखेला म्हणजे उद्या 7 वाजता जीवन संपवणार आहोत असं स्टेटस ठेवलं. त्यामुळे गावातला तणाव आणखीनच वाढला. पोलिसांनी तातडीने वाघ यांच्या घरी धाव घेतली. तर सकाळपासून गावातली गर्दी वाढायला लागली. मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघाचे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी रात्री चिखला गावाला भेट दिली. तर शनिवारी सकाळी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोज कायंदे आणि ठाकरे शिवसेनेचे नरेंद्र खेडेकर यांनी चिखला गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
या सगळ्यामध्ये संजनी वाघ यांनी माध्यमांशी संवाद साधला। त्यावेळी त्यांनी पोलिसांवर सुद्धा आरोप केले। त्या म्हणाल्या, हे लोक पुतळ्याजवळ का आले हे बघण्यासाठी आम्ही आलो होतो, पण एकदम 20 ते 30 जणांचा जमाव आमच्या अंगावर धावून आला। माझ्या बहिणीच्या अंगावर सगळेजण तुटून पडले। मला बाजूला नेऊन मारहाण करण्यात आली। माझे कपडे फाडले आणि मला चुकीच्या ठिकाणी मारलं। तिथले PSI आम्हाला वाचवत होते तर त्यांना दूर लोटलं। सानप आणि सांगळे नावाचे 2 पोलीस होते। त्यांनी आमच्याच मुलांना धरलं, पण त्यांना मात्र पूर्ण मोकळीक दिली। आम्ही त्या लोकांना अडवायला सांगत होतो, पण सानप आणि सांगळे साहेबांनी आमच्याकडे लक्षच दिलं नाही। हे सगळं पूर्ण नियोजन करून झालं। आमच्या गावच्या सरपंचाने या लोकांना 3 बॉक्स दारू पाजली होती। 1.5 वर्षाच्या मुलीला गायब केलं होतं। DYSP साहेब आल्यावर आमची मुलगी आम्हाला सापडली। 12 वर्षाच्या भाचीलाही मारहाण करण्याचा प्रयत्न झाला। तिच्या गळ्यावर निशाण आहेत। माझ्या अंगावर कुठे कुठे निशाण आहेत ते मी पोलीस अधिकारी आणि मेडिकल ऑफिसरला दाखवलं आहे। माझ्या डोक्यावर दगड घालण्यात येणार होता। ऐनवेळी माझा भाऊ मध्ये पडला म्हणून मी थोडक्यात वाचले, नाहीतर पोलिसांच्या समोर आज माझा जीव गेला असता। जे जे आरोपी आहेत त्या सगळ्यांना अटक करण्यात यावी आणि त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे। सानप साहेब आणि सांगळे साहेब या पोलिसांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी सुद्धा वाघ यांनी केली। गावात तणावपूर्ण शांतता असताना शनिवारी 21 फेब्रुवारीला मनोज जरांगे पाटील गावात आले। ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याच ठिकाणी त्यांनी भाषण सुद्धा केलं। त्यावेळी ते म्हणाले, ज्यांनी आमच्या आया बहिणीवर हात टाकला त्यांना सरकार पाठीशी घालत असेल तर गाठ माझ्याशी आहे। 24 फेब्रुवारीपर्यंत दोषीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, नाहीतर 25 तारखेला रणसंग्राम छेडू। पण हा सगळा जातीय दंगल घडवण्याचा प्रकार आहे। परळीच्या लाभार्थी गटाचे हे काम आहे। सगळा समाज वाईट नाहीये, दोन्ही समाजात तेढ नाहीये, पण परळीच्या लाभार्थी गटाकडून हे सगळं कटकारस्थान सुरू आहे। पण आम्ही जातीय दंगल होऊ देणार नाही। या प्रकरणातल्या प्रत्येक आरोपीवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे। एका महिलेवर हात कसा काय टाकता, या महिलेसोबत काही चुकीचा घाणेरडा प्रकार करायचा यांचा उद्देश होता का? 12 वर्षाच्या मुलीच्या गळ्यावर मारण्याचे निशाण आलेत, एवढा प्रकार कसा काय झाला? या आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी जरांगे पाटील यांनी यावेळी केली। त्यावेळी त्यांनी सामान्य नागरिकांना त्रास होईल असं काही करू नका, गावात शांतता ठेवा असं आवाहन केलं। पण आपल्या भाषणातून त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरतीही टीका केली। त्यामुळे गावातला पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता। या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांनी संजनी वाघ यांच्या तक्रारीवरून एकूण 37 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। यात 30 पुरुष आणि 7 महिलांचा समावेश आहे। तर आतापर्यंत 21 जणांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे। आणि या सगळ्यात रविवारी मध्यरात्री गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे। तर चिखला गावात घडलेल्या या घटनेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपला विषय चौकातला या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।